न्यूज टॉप 9 मध्ये आता आपण बघूयात 9 मोठ्या राजकीय बातम्या। एकदा तरी बारामतीकरांना मी सोडून इतर कोणी आमदार मिळावा म्हणजे माझ्या कारकिर्दीसोबत तुलना होईल, इतकी विकासाची कामं करून सुद्धा हरलो। बारामतीत बोलताना अजित पवारांचं वक्तव्य। अजितदादा बारामतीतूनच लढणार, ते बारामती सोडतील असं वाटत नाही। लोकांच्या सहानुभूतीसाठी अजित पवारांचा प्रयत्न, निवडणूक न लढण्याच्या दादांच्या भूमिकेनंतर आव्हानांचा टोला। शरद पवारांनी कधीच अर्थखातं सांभाळलं नाही, मात्र मी अर्थमंत्री झाल्यावर निधी कसा देता येतो हे समजलं। बारामतीच्या सभेत नाव न घेता अजित पवारांचा शरद पवारांवर निशाणा। शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री होते, अर्थमंत्र्याला मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली काम करावं लागतं। अजितदादा अजून मुख्यमंत्री न झाल्यानं त्याची ताकद काय त्यांना कळली नसेल, आव्हानांचा पलटवार। पवारांच्या डोक्यात काय हे फडणवीसांना 100 जन्म कळणार नाही। 2019ला पवारांच्या डोक्यात काय होतंय फडणवीसांना कळालं नव्हतं। फडणवीसांनी केलेल्या टीकेवर संजय राऊतांचं प्रत्युत्तर। राऊतांच्या मालकाला दिल्लीत जाऊन मुजरा करावा लागतोय। ठाकरे गटाचं मशाल चिन्ह फडणवीसांची देण। राऊतांच्या फडणवीसांवरील टीकेवरून नितेश राणेंची टीका। मालकाला काँग्रेसच्या समोर दिल्लीत जाऊन मुख्यमंत्री पदासाठी मुजरा करायला लागतोय। मशाल चिन्ह हे आमच्या फडणवीस साहेबांच्या डोक्याची देण आहे। अमित शहा सह्याद्री अतिथीगृहावर दाखल। सह्याद्री अतिथीगृहावर अमित शहांची महायुतीतील नेत्यांसोबत बैठक। जागा वाटपासह महत्त्वाच्या विषयांवर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता। तर अमित शहा उद्या लालबागच्या राजाचंही दर्शन घेणार। राज्यातील जनता अमित शहांना शत्रू मानते। शहांना महाराष्ट्र लुटायचा आहे, कमजोर करायचा आहे। शहा लालबागचा राजाही गुजरातला घेऊन जातील। संजय राऊतांचा शहांवर हल्लाबोल। लालबागचा राजा पण गुजरातला नेणार नाहीत ना। हो सकता है, ये कुछ भी कर सकते हैं लोग। लालबाग का राजा इतना बड़ा नाम है, लोग आते हैं देश भर से, चलो गुजरात में लेके जाओ। 4000 कोटी निवडणुकीला काढून ठेवणारा सामान्य माणूस आहे का? संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंना सवाल। तर सामान्य जनतेचा मुख्यमंत्री ठेकेदाराचं राज्य चालवत नाही। संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल। 4000 कोटी ज्याने निवडणुकीसाठी काढून ठेवलेत बाजूला, तो सामान्य माणूस। ठेकेदारांचं राज्य सुरू आहे।